नमस्कार, शुभ सकाळ. सकाळच्या 7 वाजल्या त्या आणि रात्री भरपूर पाऊस झालाय. रात्रभर पाऊस चालू होता, रात्रभर काय उघडलाच नाही पाऊस. गुरांची झालवड झाली, गुरांना वैरण टाकली आणि इकडे सकाळ सकाळ शेळ्यांच्या शेडला साईडनं कागद बांधायचं आहे, कारण शेळ्यांना रात्रभर बसायला आलं नाही पावसामुळं. आत्यानं भाऊजी बांधते ती कागद. मला करायचं आता स्वयंपाक. त्याच्या आधी घरं सगळी पारुशी काढून घेते, झाडते घरं सगळं आधी, नंतर परत स्वयंपाकाला सुरुवात करते. दूध तापायला ठेवलंय, आता दूध तापून घेते आधी. मूग घेतलं तर हिरवं मूग आहे आणि हे आता भाजायला टाकते. हिरव्या मुगाची भाजून शिजवून आमटी करायची. मूग चांगलं भाजून घेते आधी, थोडंसं भाजायचं आणि शिजू घालायचं. शिजलं की परत ह्याची हिरवी मिरचीची आमटी करायची. चांगली होती आमटी. मूग चांगलं भाजून घेतले तर आणि आता कुकरमध्ये पाणी ठेवले गरम व्हायला. पाणी गरम झालं की आता मूग शिजायला टाकते आणि मूग शिजायला टाकून आता कणिक मळून घेते मी. इकडं मूग शिजते ते, तोपर्यंत माझी कणिक पण मळून झाली. आता भाजी करून झाली. आता तवा ठेवला गरम व्हायला. आता चपात्या करून घ्यायच्या त्या. आणि रात्रभर पाऊस झाला आणि आज सकाळ सकाळ चांगला ऊन पडले, त्यामुळे मस्त वाटते ऊन पडल्यामुळं. हो, काय झालं? तुला तर रोज शाबू खा वाटते. बरं बरं. आता करायला लागली मी चपात्या. चपात्या करून झाल्या. आता कुकरला लावलाय फोडणीचा भात. चला आता बाहेर जाऊन बघू काय चाललंय, कागद कसा बांधायची. तरी ते मागच्या बाजून पण सगळा कागद लावून घेतलाय आणि इकडं समोरच्या बाजूला पण लावलाय अर्ध्यापर्यंत, म्हणजे पाऊस जाणार नाही आतमध्ये. शेळ्यांना चांगला निवारा झाला आता पावसाचं. आणि इकडं आता जाळी मारायची बारक्या पिल्यांसाठी. साईडला कप्पा करायचे बारका एक. हो, मला काय करतोय त्याचा घोडा केला काय तू? दुपारच्या 1:30 वाजले त्या. जेवण झाली आताच. भांडी आणली ती घासायला बाहेर. आता हा सकाळची झाली, दुपारची कुठली? सकाळची दुपारची एकदा झाली जेवण. चला भांडे घासून घ्यायची ती आता. आणि
फरशी पण अजून पुसून घ्यायची राहिली, पण पाणी नाही. आत्ताच सिंगल फ्यूज लाईट आली, पण पाण्याची काय लाईट आली नाही अजून. भांड्यापुरतं पाणी म्हणलं भांडे तर घासून घ्यावे तोपर्यंत. पाण्याची लाईट आली ती 2ला. पाणी भरून घेतलं सगळं. लाईट गेली आता. तासभर लाईट होती, पाणी प्यायसाठी सोडली होती. पाणी भरलं की सगळं काम झाल्यासारखं वाटलं घरातलं, कारण कालपासून पाणी नव्हतं. पाण्याची टंचाई उठली होती कालपासून. प्यायचं पण पाणी संपत आलं आणि वापरायचं पाण्यात काय पूर्ण संपलं होतं. पाणी भरून घेतलं आणि इथं आलोय आता आंबा उतरायला. म्हणलं आंबा उतरून पिकू घालावं, हे आंबा पिकत नाही लवकर. चला आता आंबा उतरून घेऊ. काढतोय आता कुडीत आंबं. खाली आदळ की पिकत नाही तर चांगलं. कुडीमध्ये असं आज्यात काढायला येते तर का तुटू ना काय? मी काढू का? नाही मी काढते, तुम्ही घ्या. हो पडलं पिकलं येतं बघा. पाखराने खाल्लेलं आहे बघा. ती पाखराने खाल्लेलं आंबा आहे. पडलं खाली पाखराने खाल्लेलं. सगळंच काढून घ्यायचं काय? सगळंच काढायचं काय खायचं दादा? पाखराने खाल्लं अगं सगळं. खाऊ दे मला, पण वरचं खाते ती पाखरं. खालचं काढू आपण. काढा घ्या सगळं काढून खाऊ द्या. अहो ही तारी झाली हो, त्याला काढायली ना. तरी म्हणलं असं का झालं? तार वाकडी झाली. हा, तरी म्हणलं माझ्याकडून असं कधी काय खाली झालं नाही. येत होतं काढायला. एक कॅरेट भरून आंबा काढून झाले तर 4:15 वाजले त्या. आणि ठरल्याप्रमाणे आज सुद्धा पाऊस आला. पावसानं टायमिंग चुकवलं नाही अजिबात. चालू झालाय पाऊस. एवढा मोठा नाही आज, पण हाय पाऊस चालू चांगला. आता काय उघडत नाही टिपका. आणि शेळ्यांना सकाळी निवारा केला. शेळ्या सगळ्या निवाऱ्यात जाऊन बसल्या आता. बाहेर पाऊस चालू आहे आणि इथं पावसाच्या आधीच गहू काढून आणले तर कणगीत नसला पूर्ण. म्हणलं दळण तर करून घ्यावं पावसाचं, कारण लाईट कधी पण जाते. त्याच्यामुळं इथनं पुढं दळण शिल्लक ठेवलेलंच बरं. गहू चाळून घेते आधी आणि मग एखाद्या खडं बघून मिक्स करायचं. असं बारीक बारीक खडं पडतात खाली चाळल्यावर. आणि पुढ्या पण सगळ्याशा गुळून वर येते त्या. चला तर आता दळण करून घेते. आणि इकडं आता उतरून आणलेलं आंबा पिको घालते. ते कॅरेटामध्ये काढ टाकले खाली आणि त्याच्यावर आंबा टाकले. तर काढामुळे आंबा पिकते तर पण लवकर आणि रंग पण चांगला येतो. पहिल्यांदा खाली कॅरेटात काढ टाकले, त्याच्यावर परत आंबं, परत काढ आणि आता दुसरी लेअर चालू आहे टाकायला आंब्याची. किती 2-3 थर बसते ते का 2च बसते ते? आता किती थर बसते ते? बसून दाखवता काय? दुसरा थर आहे. दुसऱ्या थराचं सगळं आंबं टाकून झाले तर आता ह्याच्यावरनं परत काढ टाकायचं. म्हणजे 3 थर बसते ते. अजून एकच बसतोय आता. एका कॅरेटामध्ये 3 थर बसते ते. आता कमीत कमी ह्याला 10-11 दिवस नाही का नाही गेले. नाही एवढे दिवस नाही, 5-6 दिवस, कारण पाडायला लागलेला आहे चांगला आंबा. आता हे 3रा थर. चला आता घालते ते आंबा पिकायला. आपण दळण करून घेऊ. 6:30 वाजले त्या. दळण करून झालं. आता आले मी किचनमध्ये. स्वयंपाक करायचा आहे. दूध तापायला ठेवते आधी आणि भाजी टाकते आधी.
भाजी झाली की परत मग चपात्या करायच्या.